आता बघूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। घायवळांना पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केला होता, तर तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटीच क्लीन चिट नंतर घायवळांना पासपोर्ट मिळाला। तेव्हा कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल। सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं रवाना। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा तपास। सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून बसल्याचा तपास यंत्रणांना संशय। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी। सूत्रांची माहिती तर घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांचे आरोप। भाजपसह पक्षातील नेत्यांकडून सुद्धा शिंदेंकडे तक्रार। तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही। अजित पवारांचा टोला, आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजित पवारांचा धंगेकरांना सल्ला। सचिन घायवळवर सुद्धा मकोकांतर्गत कारवाई। निलेश घायवळ या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही, हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला? सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले। चंद्रकांत खैरेंचा संदीपान धुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची ही टीका। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते त्यांना भेटणार। फडणवीस, शिंदे, अजित पवारांनी सुद्धा शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन।